आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। जगाच्या लेखी आपण नवरा बायको आहोत ना, कुठल्याही परिस्थितीत झालो असलो तरी सुद्धा। त्यामुळे ह्यापुढे या खोलीच्या बाहेर असलेलं आपलं नातं वेगळं आणि आतलं वेगळं। मान्य आहे मला। आपल्या नात्यामध्ये ही क्लॅरिटी अत्यंत आवश्यक आहे। थँक्यू। आपला आहे ना तो संसार नाही आहे, तो फक्त एक व्यवहार आहे। माहिती आहे। जोपर्यंत अधिराचा संसार सुखाचा चालू आहे तोपर्यंत हा व्यवहार चालू राहील आणि माझ्या अधिरासाठी हा व्यवहार कायम टिकावा हीच माझी इच्छा आहे। माझी आता तुम्ही काय करता इकडे? मी इथे झोपते। एकाला बेड तर दुसऱ्याला सादर। ही बाई ना मम्मा मम्मा एक मिनिट तुझं आणि अंशूचं काही भांडण झालं असेल ना तर प्लीज तुमचं तुम्ही मिटवा। मला आता ना झोप आली, कंटाळा आला। मम्मा माझ्याकडे एक मेजर अपडेट आहे। तरी तुला माहितीये का, मी समर दादाच्या रूमच्या बाहेर उभी होते। अर्पिता सॉरी सॉरी सॉरी, पण मला ऐकायचं होतं त्यांचं बोलणं सगळं। तुला माहितीये स्वानंदी कम्प्लिटली बायकोच्या मोड मध्ये गेली होती। कालपर्यंत तर आमचं पटतच नाही असं दाखवत होते। हो अगं, पण समर दादा काय बोलला पूर्ण ते तरी ऐक। समर दादा म्हणाला की हे लग्न म्हणजे आपल्यातलं फक्त एक डील आहे। अधिराचा संसार तिथे जोपर्यंत टिकेल तोपर्यंतच हा व्यवहार राहील। त्यांच्यात नवरा बायकोचं नातं कधी निर्माण होणारच नाही। समर दादा स्वानंदीला बायकोचं स्थान केव्हा देणारच नाही। नशीब, मला वाटलेलं समर लग्न झाल्यानंतर बदलतोय की काय। मम्मा पण आपल्यासाठी हे महत्वाचं आहे की नाही? म्हणजे आता स्वानंदीला घराबाहेर काढणं आपल्याला अजून सोपं जाईल। अप्पी, तुला आधी पण सांगितलंय स्वानंदी आपलं टार्गेट नाहीच आहे। समर काय म्हणाला, जोपर्यंत अधिराचा संसार आहे तोपर्यंतच हा व्यवहार आहे। एकदा का अधिराचं लग्न मोडलं की हे लग्न पण मोडणार आणि आपल्याला काही करायची गरज नाही। जे काय करायचं ते अधिराच करेल। अधिरा का करेल? ती तो पूर्णपणे रोहनच्या प्रेमात आहे ना, मग ती तिचा संसार का मोडेल? अप्पी, ही गरिबीचे चटके बसले ना की तिच्या प्रेमाची धुंदी आपोआप उतरेल। माझी अधिरा कायम ऐशो आरामात जगली आहे, लक्झरियस लाईफ। पैसा कसा वापरायचा हा कधी विचारच केला नाही तिने। काटकसर काय असते हे तिला माहितीच नाहीये। आता जेव्हा पावलो पावली तिचं मन तिला मारावं लागेल, काटकसर करावी लागेल, तेव्हा ही प्रेमाची धुंदी उतरेल। आपण फक्त तिथे फोन करून अंदाज घेत राहायचं काय चाललंय। मी बेट लावते 3 महिने आणि हे प्रेम बिम सगळं चाललंय ना, ऑल ओव्हर। आणि टिकलं तर आपण टिकू द्यायचं नाही, सिंपल। मम्मा आजी येऊ का? ये ना। तुमच्याशी थोडं बोलायचं होतं। म्हणजे खरं तर तुम्हाला विचारायचं होतं। विचार। मी हॅपीनेस ट्रॅव्हल मध्ये जॉब करत होते ना, तुम्ही आला होतात बघा तुमच्या मैत्रिणी बरोबर। तर तेव्हा ना मी एका नवीन जॉबसाठी अप्लाय केलं होतं, तर त्यांच्याकडनं इंटरव्ह्यूसाठी फोन आलाय मला। मी जाऊ का? म्हणजे नोकरी केली तर चालेल ना? तुला जे योग्य वाटते ते कर।
नाही तसं नाही, म्हणजे हरकत नाही ना तुमची काही? माझ्या हरकतीचा प्रश्नच नाहीये, पण त्याची गरजच नाहीये. गरज आहे आजी. मला वाटतं खरं तर प्रत्येक मुलीलाच ती गरज वाटली पाहिजे. नोकरी करावी, पैसे कमवावे, स्वतःच्या पायावर उभं राहावं. आय मीन मी कधी कुणावर अवलंबून नव्हते, फिनॅन्शियली तर अजिबातच नाही. आणि ह्याच्या पुढेही तसंच असावं असं मला वाटतंय. चालेल का? ठीक आहे, समरशी बोल, तू नवरा आहे तुझा, तो त्याचं मत विचारायला पाहिजे ना. हां. आजी, मी एक चांगलं पुस्तक वाचते. मन जरा अशांत असलं की, असं काही चांगलं वाचलं की बरं वाटतं मला. आजी का बरं असं अचानक तुटक वागायला लागलायत? या घरात जवळच्या वाटणाऱ्या तुम्ही एकट्याच तर आहात. आता तुम्ही सुद्धा दूर जाताय का माझ्यापासून? मला कळतंय तुम्ही का असं वागताय, पण मी खरंच चुकीची नाही वागले. आणि मी हे दाखवीन तुम्हाला एक दिवस. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास ठेवलायत आणि माझ्या दुर्दैवाने मी तो गमावलाय. हरकत नाही, पण मी पुन्हा मिळवेन आणि मी तुमचं मन पुन्हा एकदा जिंकून घेईन. मला खात्री आहे तुम्ही मोठ्या मनाने मला पुन्हा एकदा जवळ घ्याल. थँक्यू. एवढा तोडायचा आहे जरा. काय ग हे? हे माझं स्किन केअर रुटीन आहे सगळं. हो, बघू. अय्या, छान आहे. हा, आवाज पण छान येतोय, पण महाग आहे गो. छान छान. चला, तुझ्या निमित्तानं मी पण हे वापरून बघेन आता, है ना? आई प्लीज डोंट माइंड, पण तुम्हाला स्किन केअरचे प्रोडक्ट्स जर वापरायचे असतील तर आपण तुमच्या स्किन टाईप प्रमाणे ऑर्डर करूयात ना. कारण कसं होतं ना की कधी कधी हे असं अनहायजेनिक पण असतं, पण एकमेकांचे. हे आणि मी ऑर्डर करा एवढं महाग. जाऊ दे, इथे वेळ घालवण्यापेक्षा तिथे जाऊन काबड कष्ट करूया, जरा काम करायचं घरी. हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. हे किचन मध्ये काबड कष्ट करून करून माझा चेहरा बघ कसा झाला, एकदम अकाली ओल्ड. चली. आई, मला तुम्हाला हेल्प करायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण काय ना, तुम्ही तीच कामं सांगता जी मला येत नाही, आणि मग मी माझ्या पद्धतीने काम करायला जाते तर ते तुम्हाला आवडत नाही. सो तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जमेल तशी काम करा ना प्लीज. वा 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 वा. अधिरा, म्हणजे घरातल्यांचा राग सहन करायचा मीच, सगळ्यांचा तोडून वागणं सहन करायचं मीच, आणि घरी काबड कष्ट करायचं मीच. मी असं म्हणतच नाहीये. मी काय म्हणतेय की मी काम करेन, पण मग मला माझ्या पद्धतीने काम करू दे ना. मला जमेल ते काम मला द्या. हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे ना, तुला तर काहीच जमत नाही. नाही नाही, मी हेच ना, सारखं सारखं हेच म्हणत असते. नाही नाही. ओके, म्हणूनच मी म्हणते की आपण स्टाफ ठेवूया. ओके, सगळेच प्रॉब्लेम सॉर्ट होतील ना.